त्याच्यामध्ये विशाल बरोबर आहे. मात्र ही यंत्रणाच उद्ध्वस्त होणं खरं तर गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांना मला प्रश्न करायचा आहे. विजयजी, खरं तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात होती. वाढणारं रोजचं क्राईम त्या ठिकाणी अशा प्रकारे जर अनेक जण दारू पिणारे आहेत, आज मृत्युमुखी पडत असल्याचं पाहायला मिळतंय. ताजी आकडेवारी जर आपण पाहिली तर 14 जणांच्या मृत्यूवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. अनेक जणांवरती अजूनही उपचार सुरू असल्याचं कळतंय. विजय कुंभारजी, समाज बिघडवणारं नेमकं कोण आहे? जसं यंत्रणेसंदर्भामध्ये महेश झगडे सरांनी देखील सांगितलं की यंत्रणा जी आहे तिचं लक्ष कुठे आहे, कुठेतरी ती कुचकामी पडते आणि कुचकामी पडली की मग जे असा धंदा करणारे लोक आहेत त्यांचं फोफावतं आणि ते अनेकांचे बळी घेत असल्याचं दिसतं. सामाजिक सलोखाही बिघडतो. त्या ठिकाणी आज जाऊन अनेकांनी संताप व्यक्त केला. मात्र मृत्यू झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यापेक्षा असं घडूच नये यासाठी आपण काय करतोय? विजयजी, पहिली गोष्ट म्हणजे गेल्या 15-20 वर्षांमध्ये एकूण देशामध्ये 22,000 लोक अशा प्रकारची दारू पिऊन मेलेले आहेत. 22,000 लोक. विक्रोळीचं काय झालं आपण बघितलेलं आहे. इथं आपण सगळे जबाबदार आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या शहराला, त्या भागाला एक नगरसेवक नावाचा प्राणी असतो. ठीक आहे, कुठेतरी लपून छपून करायची गोष्ट नाही. दारू पिणारे सर्रास दिसतात, बाहेर येतात, हलत डुलत येतात, हे सगळ्यांना कळत असतं. पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर हे होत असतं. तरीही कोणी लक्ष देत नाही, कारण याच्या मागे असणारं मोठं आर्थिक रॅकेट. बरोबर. त्या रॅकेटला आणखी एक जोडून बघितलं पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरातल्या पोलिसांच्या बदल्या तुम्ही बघितल्या तर त्याच्या संदर्भात 1-2 दिवसांमध्ये आणखी मोठा खुलासा होईल. 3-3, 4-4 महिन्याला बदल्या झालेल्या. म्हणजे कशा पद्धतीने कुणी तिथे सेटल होऊ नये, कुणाला काही कळू नये अशा पद्धतीची काळजी पोलीस यंत्रणेमध्ये घेतली जाते की लवकर जो कोणी अधिकारी येईल त्याला काही कळू नये. याशिवाय तिथे अनेक प्रकारचे लोक असतात. आता काही आमदारांना, खासदारांना मी बघितले, याच्यातलं एकानेही सांगावं आता ठीक आहे असे गुन्हे झाले की कडक कारवाई करणार, कोणालाही सोडणार नाही वगैरे, हे आता म्हणजे नवीन सांगायची गरज नाही, हे नेहमीच येतं. परंतु आतापर्यंत जेवढे महाराष्ट्रात गुन्हे घडले त्याच्यापैकी कुणाला आणि किती शिक्षा झाली त्याच्याकडे कुणी लक्ष दिलेलं आहे? गंभीर कारवाई व्हावी अशा कुठल्या पद्धतीची पावलं आखली गेली, हे होऊ नये याच्यासाठी काय गेलं? पोलिसांमध्ये शांतता कमिटी असतात, त्या कमिट्यांच्या मीटिंग्स कधी झाल्या का? त्यांच्याकडे असं कोणी निदर्शनाला आणून दिलं का? तर याचं उत्तर थोडक्यामध्ये नाही असं आहे. आणि याला कारण आपण आहोत, कारण आपण ज्यांना निवडून दिलंय. जो नगरसेवकाचं काम काय असतं, बाकी त्याचं ठीक आहे, त्यांच्याकडे जबाबदारी होती, त्यांनी करायलाच हवं होतं. परंतु आपल्या भागातल्या नागरिकांची काळजी तर नगरसेवकाला नसेल, तो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला जबाबदार का धरू नये? त्याला जबाबदार. बरोबर आहे. आणखी एक माझा प्रश्न आहे छोटासा शेवटचा. महाराष्ट्रातले असे राजकारणी दाखवा, दबंग मोठे ज्यांना म्हटलं जातं, त्यांचे दारूचे कारखाने नाहीत असं. बरोबर आहे. दारूच्या कारखान्यांसंदर्भामध्ये आपण बोलतोय. मात्र